ज्ञानोपासक विद्यालय बोरीचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मान. जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव समर्थ नितीन पतंगे यांनी वीर सावरकर विचारमंच आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत बोरीचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धेत समर्थ पतंगे यांची अंदमान सहलीसाठी निवड झाली असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. समर्थच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेच्या सचिव डॉ. संध्याताई दुधगावकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दुर्गा देशमुख यांनी अभिनंदन केले. तसेच समर्थच्या यशामध्ये श्री जाधव दत्तात्रय, वशिष्ठराव, रमेश भारती व प्रशांत भरणे यांच्या अनमोल मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते समर्थ पतंगे याचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रचंड उत्साह व्यक्त केला. ज्ञानोपासक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यापूर्वीही अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. समर्थ पतंगेच्या या कामगिरीमुळे विद्यालयाची शैक्षणिक परंपरा आणखी उजळली असून भविष्यातील वाटचालीसाठी समर्थला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाने या नावाने ओळखली जाणारी ती परकीय सत्तांच्या पलीकडे जाऊन भारताच्या शक्तीची व ज्ञानाचे गौरव घडवणारी ही साहित्य रचना ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला कळते कोण होते साहित्यिक सावरकर. त्यांची हिंदू पदपादशाही असो, ज्यामध्ये शिवरायांच्या गौरवकालीन इतिहासाचे व आदर्श राज्य असावे तर शिवरायांसारखे अशा जगाच्या पाठीवर मांडणारे म्हणजे साहित्यिक सावरकर. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा, हे प्रभू शिवाजी राजा असे जगाच्या समोर मांडणारे म्हणजे साहित्यिक सावरकर. त्यांची मरणोत्तर शय्येवर असो, ज्यामध्ये मरणावस्थामध्ये असताना सुद्धा मरणावर तत्वनिष्ठ चर्चा करणारी ही त्यांची काव्यरचना ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला कळते कोण होते साहित्यिक सावरकर. त्यांची हात द पोर्ट्रेट नावाची काव्यरचना असो का जोसेफ माजनी यांच्यावर लिहिलेली माजनी चरित्र, ज्यामध्ये माजनी या इटालियन क्रांतिकाराविषयी आपल्या स्थानिक क्रांतिकाऱ्यांनी त्यांच्यामध्ये क्रांतीची ज्योत तेवत ठेवावी व ती तसेच आयुष्यमान राहावी ह्या इच्छा आकांक्षाने लिहिलेला हा ग्रंथ मांडणारे म्हणजे साहित्यिक सावरकर. त्यांची संगीत उत्तरतालिका असो, असंगीत उषासारखी नाट्य असो, अथांग आणि गरम गरम चिवडा यासारखे लेखन संग्रह असो का बोधिवृक्ष सारखी छोटीशी पुस्तिका असो, मानवाचा देव आणि विश्वाचा देव अशी तुलनात्मक फरक स्पष्ट करणारी त्यांची साहित्य रचना असो का विज्ञाननिष्ठ आणि जाती उच्छेदक निबंध रचना असो, त्यांची कमलासारखी महाकादंबरी असो का रणशिंग सारखी रणशिंग आणि झुंज यासारखी काव्यरचना असो, या त्यांच्या सर्व अर्थात 28 मे 1883 रोजी या जगात प्रथम श्वास घेणारे ते 26 फेब्रुवारी 1966 रोजी या जगाच्या पंचप्राणांमध्ये पुन्हा विलीन झालेले. अर्थातच त्यांच्या या 82 वर्षाच्या आयुष्यामध्ये साहित्यांनी त्यांना 82 नव्हे तर 82,000 वर्षापर्यंत जिवंत ठेवण्याचे व त्यानंतरही चिरकाल जिवंत ठेवण्याचे कार्य केलेले आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांमध्ये सावरकर आहे. काही दिवसापूर्वीच आपण गणेश विसर्जनाचा कार्यक्रम अगदी जल्लोषामध्ये साजरी केला आणि त्या ठिकाणी आपण विदेशी गोष्टींचा साज सजावटी असो का अनेक ठिकाणी अनेक कारणास्तव व अनेक परिस्थितीमध्ये वापर केला, ज्यामध्ये त्या काळी सावरकर असे म्हणतात, त्यांच्या साहित्यामध्ये मांडतात की विदेशीची होळी करून स्वदेशीचा पुरस्कार मांडणारे म्हणजे साहित्यिक सावरकर. सावरकर म्हणतात की लेखणी ही कोणत्या शस्त्रगारापेक्षा कमी नाही, विचार हे कोणत्या तोफेपेक्षा कमी नाही आणि कागद हे कोणत्या कुरुक्षेत्रापेक्षा कमी नाही. आपल्या सर्वांमध्ये एक सावरकर असतो. गरज असते त्या सावरकराला जागृत करण्याची, कारण की जर सावरकर विचारांचा ज्ञानाचा अथांग सागर असतील तर या सागरामधून माझे वक्तव्य केवळ एक बादलीभर पाणी उचलण्यासारखेच आहे. पण तरीही आपण सर्वांनी त्या बादलीभर पाण्याच्या तीर्थाचा ग्राह्य करून आपल्या त्या सावरकराला पुन्हा जागृत करावा, कारण की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले, कार्य त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हात सापडे बोध खरा, हात सापडे बोध खरा. आपल्या सर्वांमध्ये सावरकर आहे जे सुप्त आणि गुप्त अवस्थेमध्ये निद्रेमध्ये जात आहे. आपल्याला गरज आहे त्याला जागृत करण्याची, त्याला म्हणण्याची, उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा, सकळकांची. हेच आशावाद व्यक्त करतो या व्यासपीठाची, आपल्या सर्व श्रोत्यांची, परीक्षक महोदयांची, आपल्या सर्वांमध्ये असलेल्या सावरकरांची मी रजा घेतो आणि आपल्या वाणीला विराम देतो. आभार.